Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Praise God. देवबापाला धन्यवाद. This is the day that the Lord has made. आजचा दिवस परमेश्वरानेच निर्माण केलाय. Let us rejoice and be glad in Him. तर आजच्या दिवसामध्ये आपण परमेश्वरात आनंद करूया. That's what the Bible says. असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. Today is your day. आजचा दिवस तुमचा दिवस आहे. You can make it your day तुम्ही आजचा दिवस तुमचा दिवस करून घेऊ शकता. if you trust in God completely. जर तुम्ही पूर्णपणे देवावर विश्वास ठेवलात तर. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. I don't know what you're going through, मला ठाऊक नाही तुम्ही कुठल्या त्रासातनं जाताय. but we have been receiving lots of letters, पण बरीच पत्र मला तुमच्याकडून मिळाली आहेत. and many of you have written your pain, your sorrow, your trouble to us. व तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी तुमचे त्रास मला सांगितलेले आहेत. Be assured that we have prayed for you तुम्ही नक्की खात्री बाळगा की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. and expect good times, आणि चांगले दिवस पुढे येतायत अशी आशा ठेवा. and don't leave Jesus, व येशूला सोडू नका. because He is the source of all glory. कारण येशू सर्व गौरवाची आशा आहे. He is the hope of all glory. येशू सर्व गौरवाची आशा आहे. If you have Him, जर तुमच्याकडे येशू असेल you don't need another. तर तुम्हाला आणि कशाचीही गरज नाही. Are you ready now then? मग आता तुम्ही तयार आहात का? We will pray, प्रार्थना करूया. because prayer is a powerful force to contact God. कारण प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संपर्क साधण्यासाठी असलेलं एक सामर्थ्यशाली हत्यार. There is no other way you can contact God बाकी कुठलीही रीत नाही की ज्या रीतीने तुम्ही परमेश्वराशी संपर्क साधू शकाल. but through prayer. एकच प्रार्थना. And we will pray. आणि आपण प्रार्थना करू. But before we pray, पण प्रार्थना करायच्या अगोदर we shall hear the word. आपण परमेश्वराचं वचन ऐकू. Then we will come back मग परत येतो. and we will invoke God's blessings. मग आपण सर्वजण मिळून देवाचे आशीर्वाद त्याला मागूया. Do you want to be blessed this evening? आज या सायंकाळी तुम्हाला आशीर्वाद हवे आहेत का? God will surely bless you. देव नक्कीच तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल. Let not your hearts be troubled. कुणाचंही अंतःकरण चिंताक्रांत होऊ देऊ नका. Believe in God. देवावर विश्वास ठेवा. Everything is possible to them that believe in God. जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्या लोकांसाठी सर्व काही शक्य असतं. It may be way beyond your help, आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी हे करू शकत नाही, हे माझ्या हातापलीकडे गेलेलं आहे. but पण it is not way beyond God's help. परमेश्वराच्या हातापलीकडे सगळं गेलेलं अजून नाहीये. Praise God. म्हणून तुम्ही देवाला धन्यवाद द्या. So tonight mighty things are going to happen आज रात्री महान कार्य होणार आहे if you only trust in God. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर. We'll open our Bibles to Jeremiah chapter 9 verses 23 and 24. This is what the Lord says. Don't let the wise boast in their wisdom, or the powerful boast in their power, or the rich boast in their riches, but those who wish to boast should boast in this alone, that they truly know me, they truly understand me, that I am the Lord who demonstrates unfailing love and who brings justice and righteousness to the earth, and that I delight in these things. इर्मयाचा 9वा अध्याय आणि त्यातलं 23व व 24व वचन आपण वाचूया. यहोवा असे म्हणतो, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता मिरवू नये, व बलवानाने आपल्या बलाविषयी तोरा मिरवू नये, व धनवानाने आपल्या धनाविषयी अभिमान बाळगू नये. परंतु जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो, असा की जो पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय व न्यायीपण चालवतो, तो मी यहोवा आहे. कारण या गोष्टींमध्ये मला संतोष आहे असं यहोवा म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how brilliant man is, मनुष्य कितीही जरी ज्ञानी असला, no matter how strong a nation is, आणि एखादा देश किंवा राष्ट्र कितीही जरी बलवान असलं, yet it still falls short on its own. तरी सुद्धा स्वतःच्या शक्तीवर मानव काय आणि देश काय कमीच पडतो. It is not worthy of our ultimate loyalty or allegiance. आणि सरते शेवटी जी एक इमानदारी किंवा विश्वासूपणा दाखवायला पाहिजे आहे परमेश्वराप्रित्यर्थ, त्याला मग तो देश आणि ते मानव कमीच पडतात. Even the wisest man is ignorant. आणि सगळ्यात ज्ञानी माणूस सुद्धा या जगातला अजाणच निघतो. Even the strongest man is weak. या जगातला सगळ्यात बलवान असा माणूस सुद्धा सरते शेवटी अशक्तच निघतो. Let me tell you this truth. मला हे सत्य तुम्हाला सांगावंसं वाटतं When one neglects God, की एखादा माणूस किती थोर होऊ दे, किती मोठा होऊ दे, पण जर त्याने देवाकडे दुर्लक्ष केलं, when one neglects the word of God, आणि एखाद्या माणसाने तो किती ग्रेट झाला,
पण जर देवाच्या वचनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं that man cannot endure long. तर तो माणूस किती मोठा होऊ दे, किती विजय मिळवू दे, किती मोठं राज्य करू दे, तो जास्त काळ टिकत नाही. No matter how big man is, मग माणूस किंवा मानव कितीही मोठा होऊ दे, he has limitations. माणसाला शेवटी मर्यादा आहे. He has limitations. माणसाला मर्यादेची चौकट आहे, त्याच्या पलीकडे जाऊन मानव काही करू शकत नाही. And this world is so wicked. आणि हे जग इतकं वाईट आहे ना, The life is not fair here. जीवन न्याय नाही करत सगळ्यांवर इथे. Bible speaks of David. पवित्र शास्त्रामध्ये दावीद नावाच्या माणसाची नोंद केली आहे. One day he got carried away when riches and security were around him. एके दिवशी असं झालं की दावीद फार समृद्ध झाला, धनसंपत्ती मिळाली, मालमत्ता मिळाली, आणि हे सगळं त्याच्या जीवनात आल्यानंतर थोडासा बहकला. His heart was lifted up with pride. त्याच्या हृदयामध्ये कुठून तरी गर्व घुसला. And Bible says व बायबल पुढे सांगतं in Psalm 30 verse 6, स्तोत्र 30 त्यातलं 6वं वचन, in my prosperity I said I shall never be moved. दावीद म्हणतो, माझ्या समृद्धीत मी नेहमी असं म्हणायचो बढाई मारून, मी नाही कधी पडणार, माझं कधी काही वाईट होणार नाही, मी नाही कधी पडायचा. In times of peace, in times of security, in times of prosperity. पण शांतीच्या काळात, सुरक्षिततेच्या काळात, समृद्धीच्या काळात Our language, our stance, our walk changes. आपली भाषा, आपलं बोलणं चालणं हे सगळंच बदलतं नाही का? When David was going through hard times, आणि मग दावीद जेव्हा आपल्या जीवनामध्ये फार कष्टातनं जाऊ लागला, he walked humbly with his God. मग मात्र तो देवासमोर नम्रतेनं चालू लागला. But when he had peace and tranquility, पण दावीदाच्या जीवनात जेव्हा शांतता होती and which arose because of his affluent life, आणि दावीद जे जीवन जगत होता त्या पायी जी शांतता, धनसंपत्ती, समृद्धी त्याला मिळालेली होती, his talk changed, his walk changed, his thinking changed. त्याच्यानंतर काय झालं, तो इतका धनवान, इतका श्रीमंत, इतका वरच्या पदावर वगैरे जायला लागला, प्रसिद्ध होत गेला, तर त्याच्यामध्ये गर्व आला. आणि गर्व माणसामध्ये आल्यानंतर माणसाचं चालणं बदलतं, माणसाचं बोलणं बदलतं, माणसाचं दिसणंही बदलतं. And then he forgets God. आणि मग तो माणूस देवाला विसरून जातो. He gives God the last place. आणि मग तो माणूस देवाला शेवटचं स्थान आपल्या जीवनामध्ये द्यायला लागतो. But he doesn't realize, कारण त्याला हे कळत नाही, without God he cannot make his life. खरं म्हटलं तर देवाशिवाय तो जीवनच बनवू शकत नाही, जीवनच बनवू शकत नव्हता. हे कुठेतरी काळाच्या ओघात त्या गर्वापायी तो विसरूनच जातो. Because when God had quietly settled him on his throne, कारण परमेश्वराने जेव्हा दावीदाला अगदी शांतपणे आपल्या सिंहासनावर स्थिर स्थावर केलेलं होतं, दावीद राजा होता, he thought that all his troubles were over. तेव्हा दावीदाला असं वाटायला लागलं की झालं, आता संपलं, आपण राजा झालो, आपली एवढी मोठी प्रजा आहे, सगळेच जण आपलं ऐकतात, धनदौलत आहे, सगळं आहे. आणि मग तो विसरूनच गेला. त्याला असं वाटायला लागलं की आता देवाची गरज नाही, आता काही नको. And so he started overlooking God. आणि मग तो देवाकडे दुर्लक्ष करायला लागला की आता मला देव काय करायचा आहे, मला आता काही त्रास नाहीये. The moment David said, आणि दावीद ज्या क्षणाला म्हणाला, or when he boasted, किंवा ज्या क्षणाला दावीदानं बढाई मारायला, फुशारकी मारायला सुरुवात केली, suddenly calamity fell upon David. अचानक दावीदाच्या जीवनावर संकटाचा मारा झाला. Why? का बरं? Bible says बायबल सांगतं in Psalm 30 verse 7, स्तोत्र 30 त्यातलं 7वं वचन, God hid his face from David. परमेश्वराने दावीदापासून आपला चेहराच लपवला. God hid his face from David. परमेश्वराने आपलं मुख दावीदापासून लपवलं. And Bible says, and David was troubled. आणि बायबल म्हणतं की दावीदाला त्याचा त्रास व्हायला लागला. When God hides his face, असंच होतं, देवबाप जेव्हा त्याचा चेहरा आपल्याकडनं फिरवतो, we will live in trouble. त्याला मग आपोआप आपल्याला भीती वाटायला लागते, आपल्याला त्रास व्हायला लागतो. You don't need man. तुम्हाला माणसाची गरज नाहीये, You need God. माणसाला माणसाची गरज नाही, माणसाला देवाची गरज आहे. Man is man, God is God. शेवटी माणूस तो माणूस आहे, देव तो देव आहे. What can he do? मग तो काय करणार? Every man is in the same boat. प्रत्येक माणूस या जीवनामध्ये त्याच पद्धतीच्या नावेतनं आणि संकटातनं चाललाय. You need to be a God pleaser. मग शेवटी तुम्ही कुठेतरी देवाला प्रसन्न करणारे लोक व्हायला हवं. You need to be a God chaser. तुम्ही देवामागे चालणारे लोक व्हायला हवं. You need to have God in the priority list. तुम्ही देवाच्या मागे जायला हवं, देवाचा दावा करायला हवा, आपल्या प्राधान्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये You need देव to पहिला seek पाहिजे. God first in your life. कळलं का मी काय म्हणतो? तुमची जी काही यादी असते की मी रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं हे, मग दुसरं आहे, मग तिसरं आहे, मग चौथं आहे, त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर देवाला घ्या की पहिली मी प्रार्थना करायलाच पाहिजे, देव माझ्या जीवनामध्ये पहिला पाहिजे. God showed it to David. देवानं दावीदाला शेवटी दाखवलं. What did he do? काय केलं त्यांनी? God removed his divine favor from David. देवानं दावीदाला मग काय दाखवून दिलं?
देवानं दाविदाच्या जीवनावर त्याचा जो कृपेचा हात होता, कृपा प्रसाद होता, तो काढूनच घेतला. When God removed his protective hand, आणि मग देवाने जेव्हा दाविदाच्या जीवनावरनं त्याचा सुरक्षित असा हात काढला, David was immediately disturbed with fresh troubles. मग मात्र दावीद अगदी विचलित झाला. दाविदाला त्रास व्हायला लागला आणि नवीन नवीन त्रास त्याच्या जीवनावर येऊ लागले. And all his dream of uninterrupted tranquility vanished away in a moment. आणि एका क्षणामध्ये किंवा क्षणार्धात त्याच्या जीवनात जी शांती तो म्हणत होता आणि शांतीची स्वप्न रंगवत होता. आता सगळं झालं, आता सगळं मिळालं, हे जे सगळं तो बोलत होता, एका क्षणामध्ये ते सगळं कोसळलं. The most confident people on this earth are not the ones who have wealth and friends and property, but the ones who have God with them. तुम्हाला माहिती आहे का, किंवा माहित नसेल तर आज माझ्याकडनं हे माहित करून घ्या, कारण सगळे तुम्हाला हे सत्य सांगणार नाहीत. तर काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे की या जगामध्ये सगळ्यात मोठा, सगळ्यात शांत आणि धनवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे, ज्याच्याकडे माणसं आहेत, ज्याच्याकडे प्रसिद्धी आहे, तो माणूस मोठा आणि तो धनवान असं नव्हे, तर ज्या माणसाकडे देव आहे तो माणूस सगळ्यात मोठा आणि धनवान. He is the most confident person on earth. आणि तो या जगातला सगळ्यात विश्वासानं भरलेला माणूस. Bible says, बायबल म्हणतं, immediately the Philistines invaded him. आणि मग लगेच असं झालं, फलिस्त्यांनी दाविदावर हल्ला पुकारला. His own son wanted to take away his throne. मग दाविदाचा स्वतःचा जो मुलगा होता, स्वतःचा मुलगा, रक्ताचा पोरगा बरं का, त्याच्या मनात बघा अभद्र आलं आणि त्याला असं वाटायला लागलं की बापाचं सिंहासन बाप मरायच्या आधी माझं झालं पाहिजे. And his father-in-law wanted to kill him. त्याच्यानंतर दाविदाचा स्वतःचा सासरा तो फिरला आणि तो दाविदाचा खून करायच्या मागे लागला. At that time, त्यावेळेला David found himself without the protective shield of God. त्याला मग दाविदाला जाणवायला लागलं की बापरे, माझ्या सभोवताली परमेश्वरानं जे एक संरक्षणाचं कवच आणि संरक्षणाचं कुंपण ठेवलेलं होतं, परमेश्वराचा जो एक हात माझ्या जीवनावर होता, तो गेलेला आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 30 verse 8, स्तोत्र 30 त्यातलं 8वं वचन, then David realized his folly. मग दाविदाला त्याचं पतन, त्याच्या चुका कळल्या He knelt down before God. आणि मग दावीद लगेच परमेश्वरासमोर गुडघे टेकून गेला. He cried out to the Lord. गुडघे टेकून दाविदानं परमेश्वराचा धावा केला आणि He म्हटला, made supplication to the Lord. रडून रडून देवबापाला त्यांनी विनंत्या केल्या Repented of his false pride. आणि त्यानं जो एक चुकीचा गर्व आणि जो एक सोंगाळ्याचा स्वभाव त्याच्यामध्ये आला होता, त्याविषयीनं देवाकडे पश्चाताप केला की प्रभू मला क्षमा कर, मी चुकलो. And God immediately delivered him from all his calamity. आणि देवाने लगेचच दाविदाला त्या सगळ्या संकटातनं सोडवलं. God healed him. देवानं दाविदाला आरोग्य दिलं. God delivered him. देवानं दाविदाला सुटका दिली. God prospered him. देवाने दाविदाला समृद्ध केलं. God promoted him. देवाने दाविदाला उन्नती दिली. Praise the Lord. देवाला धन्यवाद द्या. That shall be your portion tonight. हाच वाटा तुमच्याही जीवनाचा आज रात्रीपासून बनेल. I'm not bothered how low you have gone in your life. मला अजिबात या गोष्टीची काही पडलेली नाही, का परवा नाही की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती खालच्या पट्टीला घसरलाय, किती गरीब झालाय, किती त्रास आहे, किती Let संकट the आहे. world say anything. जगाला तुमच्या विषयीनं काय बोलायचं ते बोलू दे. Let the world say that you are a gone case now. You can never come up in life. जग आणि जगातल्या लोकांनी जरी असं सांगितलं ना की तू आता कामात न गेला, तू काय आता आयुष्यात परत कधी वर यायचा नाही, तुझा तर आता नासच झाला, काय लोकांना म्हणायचं ते म्हणू दे. But I assure you tonight, मी तुम्हा लोकांना आज रात्री खात्री देत I am आहे. giving you a blessed assurance. मी तुम्हा लोकांना आज रात्री ही धन्य खात्री देत आहे. God will pull you out of your dungeons tonight. परमेश्वर तुमच्या दलदलीतून आज रात्री तुम्हाला बाहेर He काढेल. will establish your feet on the rock. परमेश्वर तुमचे पाय परत खडकावर स्थिर He will स्थावर set करेल. your goings once again. परमेश्वर तुमचं येणं जाणं परत स्थिर स्थायी करेल. He can bring a smile on your face. परमेश्वर तुमच्या चेहऱ्यावर हास्य परत आणू शकतो. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, no matter how much you are blessed with, तसं तुम्हाला जीवनामध्ये कितीही आशीर्वाद, किती भरभराट जरी मिळाली, never lose connection with God. Always walk humbly with God. तरी परमेश्वराशी लागलेला संबंध तुम्ही कधीही तोडू नका आणि परमेश्वरासमोर नेहमी नम्रतेनंच चाला. Are you understanding? कळतं People? का? You need the good countenance of God upon you. परमेश्वराचा सुंदर असा चेहरा तुमच्यावर नेहमी उदय पावायला हवा. You need God's hand upon your life. परमेश्वराचं मुख तुझ्यावर उदय पावायला हवं. परमेश्वराचा हात तुझ्या जीवनावर हवा. No matter how great you are, तू किती मोठा असो, तू किती प्रतिष्ठित we असो, all need God. सगळ्यांना आपल्याला देवाची गरज आहे. Praise God. हालेलुया. Boast what God has done for you, देवानं तुमच्यासाठी जे केलंय त्याचा अभिमान बाळगा and He will not fail. आणि तो तुम्हाला कधी अपयश देणार नाही.
Are you ready? तुम्ही तयार आहात? Come on, raise your hand now. मग सर्वांनी आपला एक हात वर कराल. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Oh God, माझ्या देवा, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me मला साफ कर. by your precious blood तुझ्या मौल्यवान रक्तानं मला अंघोळ घाल. and make me clean. मला स्वच्छ कर. Jesus, येशू, I never gave you the first मी place. कधी तुला प्रथम स्थान दिलं नाही. Oh God, माझ्या देवा, you are always last in my list. तू नेहमी माझ्या यादीमध्ये शेवटी होतास. Forgive me, oh मला God. क्षमा कर दे बाप्पा. Forgive me. मला क्षमा कर येशू. Wash me by your blood. तुझ्या रक्तानं मला धु. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदल. Oh, help me, oh God. दे बाप्पा, मला मदत कर. Jesus is coming. येशू येत आहे. He is coming in your midst. तो तुमच्यामध्ये येत आहे. He is touching you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Call, call, call. सगळ्यांनी येशूचा धावा करा. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Sickness is going. तुमचे आजार चालले. Hole in the heart. हृदयात पडलेलं भोग. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Stomach pain vanish. पोटदुखी निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Tumor. ट्यूमर, People who are suffering from ज्या tumor. लोकांना ट्यूमर झालं, I curse you in the मी name of शापित Jesus. करतो येशूच्या Leave. नावात. सोड. Every headache vanish in the name of Jesus. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Those who need a blessing of a child, bless them with a ज्यांना child. लेकराचा आशीर्वाद हवाय, संतान हवंय, त्यांना संतान दे प्रभू. Every devil सैतान which is attacking the people, जो लोकांवर हल्ला करतो, I command you तुला मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Oh God, प्रभू, you are a prayer answering तू God. प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहेस. Whatever they need, give it to them. जे काही त्यांना गरजेचं आहे ते त्यांना दे. From today, you will no more be restless आजपासून तुम्ही अशांत होणार नाही, because the peace of God has come into your कारण heart. देवाची शांती तुमच्यामध्ये आली आहे. From today, you will not have fear आजपासून तुम्हाला भीती वाटणार नाही, because you have got the perfect love of God in you. कारण देवाची परिपूर्ण प्रीती तुमच्यामध्ये आली आहे. What a joy! किती आनंद. Joy is filling your heart. आनंद तुमच्या हृदयांना भरत आहे. Peace is filling your heart. शांती तुमच्या हृदयाला भरत आहे. Confidence is filling your heart. विश्वास तुमच्या हृदयाला भरत आहे. Say thank you, Jesus. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. तुमचं काय नाव? रंजना नाईक. तुमचे पती काय करतात? पोलीसमध्ये आहेत ते. त्यांना काय त्रास होता? त्यांची गाडी स्लिप झाली आणि त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं करायला. गुडघ्याची गादी पूर्ण फाटली आहे असं सांगितलं. MRI केला त्यांचा आणि डॉक्टर म्हणाले इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल, नाही तर पाय कामातनं जाईल त्यांचा. मला खूप टेन्शन आलं. आज 1 महिनाभर मी खूप टेन्शनमध्ये होते, पण माझा विश्वास होता माझा येशू बाप्पा मला ह्याच्यात मदत करणार आहे. माझे मिस्टर ऑपरेशनला तयार नव्हते, की त्यांना भीती वाटत होती माझं ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही. पण मी येशूचा धावा केला की तू त्यांना ऑपरेशनला तरी तयार कर, नाही तर एक तर तू आरोग्य तरी दे. मी शेवटी ते ऑपरेशनला तयार झाले आणि त्यांचं जहांगीर हॉस्पिटलला मागच्या बुधवारी ऑपरेशन सक्सेसफुल ऑपरेशन झालं. दुसऱ्या दिवशी ते चालायला फिरायला हिंडायला लागले. सगळा गौरव मान महिमा मी येशूला देते. खर्च किती आला? 1.5 लाख सांगितले होते, पण फक्त 31,000 हे सगळं कार्य माझ्या येशू बाप्पाने केलेलं आहे. म्हणून मी त्याला कोटी कोटी धन्यवाद देते. माझं सगळं टेन्शन सगळं त्यांनीच दूर केलेलं आहे. सगळं कार्य, शनिवारी पासपोर्ट आला, शनिवारी व्हिसा आला, शनिवारी लोनचं काम, सगळं कार्य माझ्या येशू बाप्पाने केलंय. मी सगळ्यांना एकच सांगेन की प्रभूवर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीही नाराज करणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रभूच्याच नाव माझ्या मुखात राहील. धन्यवाद येशू. धन्यवाद. या भावाचं नाव आहे सुनील कवाळे आणि आपल्या सभेला ते येतात. औंध या ठिकाणी ते राहतात आणि ते सांगतात 23 तारखेला रात्री 1-1:30च्या दरम्यान अचानकच त्यांना ते सांगतात छातीमध्ये फार वेदना होऊ लागल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण शरीराला घाम आलेला आहे. आणि ते सांगतात त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी सांगितलं. काय झालं होतं नक्की त्या दिवशी? मी घरी झोपलो होतो आणि झोपतनं उठून मी म्हणलं
बायकोला म्हटलं अरे माझ्या छातीत लई चमक चमक व्हायला लागली. ती म्हटली अहो नाही, म्हणले काहीतरी नाही का तुम्ही येच होत असेल. तर लाटण्याने चोळली आणि नंतर मी जसं बाहेर आलो दारात आणि म्हणलं अरे नाही, म्हणलं हे दुसरंच आहे. लय घाम फुटला मला. माझ्या मुलाला उठवलं. अरे म्हणलं सोन्या उठ, आपल्याला दवाखान्यात जायचंय. म्हणलं तर पप्पा काय झालं, तुम्हाला लय घाम फुटला. मी म्हणलं अरे माझ्या हातीत लई चमका मारल्यात. म्हणलं तू लवकर मला घेऊन चल. मग भावाचा मुलगा बी गाडीवर मला टू व्हीलरवर बसवलं त्यांनी. रात्री 2 वाजता पहिला अटॅक आला आणि मोठा अटॅक मला कासरवाडीच्या ब्रिजवर आला. मी म्हणलं जोरात ओरडलो. म्हणलं आई, म्हणलं काय रे. म्हणलं प्रभू आता तू मला मार नाही तर तार. म्हणलं बघ, म्हणलं आता मी असं काय नाही करत. मी रस्त्याने एकदम थंड पडत गेलो. मला कसं नेलं, कुणी कुठं ठेवलं, काय केलं, मला 2 दिवस काही सूद नाही आली. माझी म्हणणं बायको बी बाहेर, मी आत. पैसे कुठून येईल, काय येईल, कोण देईल. कारण ICU मध्ये तर लई बिल रुबी हॉलमध्ये मला तर ठेवलंय खरं यांनी. मग 2 दिवसांनी मी म्हणलं रडत रडत मी प्रार्थना केली. म्हणलं प्रभू, म्हणलं मला तू इथं आणलंय पण बाहेर काय चाललंय, कोण माझ्या बायकोला बघेल. मग प्रार्थना केली. माझ्या आई स्वप्नात आली. माझ्या आई म्हणाली काय रे काय झालं. मी म्हटलं आई लई त्रास होतोय, अजून मी म्हटलं छाती दुखतंय. तेवढ्यात म्हणलं अरे तू काय रडतोय. मी म्हटलं का. अरे म्हणलं तो तुझा येशू तुझ्या समोर थांबला, तू रडत थांबलाय. मी म्हटलं नाही आई, कुठे मला तू दाखव. म्हणले बघ तुझ्या बाजूला थांबलाय. मग मी बघितलं इकडं तर मला प्रार्थना केली आणि म्हणले बघ हे वचन वाचतोय मी तुझ्यासाठी. आणि प्रभूने जसा हात ठेवला, मी जसं झोपलो. डॉक्टर तर सांगितलं 72 तास. मी म्हणलं प्रभू हे डॉक्टर असे म्हणतात तुला विश्वास कुणावर आहे, डॉक्टरवर आहे का माझ्यावर आहे. म्हणलं प्रभू मला तुझ्यावर विश्वास आहे. मग लगेच मग प्रार्थना झाली आणि 3 दिवसात मला डॉक्टरने लगेच म्हणले याला डिस्चार्ज देऊन टाकायला घरी पाठवा. म्हणून प्रभूला धन्यवाद. हालेलुया. काय अद्भुत साक्ष आहे माझ्या प्रिय लोकांनो. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. I know you have been waiting expectantly now. मला ठाऊक आहे हे सर्व पाहिल्यानंतर आता तुम्ही आशा बाळगून वाट पाहताय. Yes, God is ready. आणि नक्कीच देवही तयार आहे. He loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He cares for you. देवा तुमची काळजी घेतो. As a family, come together सर्वजण एकत्र बसाव. संपूर्ण परिवार, संपूर्ण कुटुंब एकत्र बसा. and all of you आणि तुम्ही सर्वजण open your heart, आपलं हृदय उघडा. lift your heart हृदय देवाला द्या and cry out to God. आणि अगदी हृदयापासून परमेश्वराचा धावा करा. If God cannot help you, जर देव तुम्हाला मदत करू शकला नाही no man can help you. तर मग या जगात एकही माणूस नाही की जो तुम्हाला मदत करू शकेल. But the good news is, पण चांगली बातमी ही आहे, Jesus is ready to help you. सुवार्ता ही आहे की येशू तुम्हाला मदत करायला तयार आहे. So shall we pray? मग आता प्रार्थना करूया का. Most gracious, loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, once again, परत एकदा this week we have come before you. आज या आठवडी आम्ही तुझ्या समोर हजर आहोत. There are thousands and tens of thousands of people watching today's program. हजारो हजारो आणि हजारो लोक आजचा कार्यक्रम पाहतायत. They are expecting great things from you. आणि तुझ्याकडून महान गोष्टींची अपेक्षा करतायत. Do not reject them, तू Lord. त्यांना नाराज करू नकोस प्रभू. Many of them are crying. त्यातले बरेच जण रडतायत. Many are on their knees. बरेच जण गुडघे टेकून Many प्रार्थना have करतात. held hands बऱ्याच लोकांनी हात धरले and they are एकमेकांचे. calling on to your name. बऱ्याच जणांनी एकमेकांचे हात धरून एक परिवार या नात्यानं ते सगळे एकत्र जमून तुझा धावा करतात. Answer them, Lord. तू त्यांना उत्तर दे प्रभू. Wipe away their tears त्यांचे अश्रू पुस and answer them, Lord. व त्यांना उत्तर दे प्रभू. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोग, every pain, वेदना I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Leave the people's bodies in Jesus' name. लोकांचं शरीर, लोकांचा देह येशूच्या नावात सोड. Attend to each one of their needs. प्रभू माझ्या देवा, त्यांच्या प्रत्येकाची गरज तू भागव. Wipe away their tears. सगळ्यांचे अश्रू तू पुस. Lord, प्रभू the youth are very much worried about their future. आजच्या मितीला तरुण वर्ग आपल्या भविष्याविषयीनं फार काळजीग्रस्त आहे. The teenagers are tensed up, Lord. नुकतेच वयात आलेले तरुण मुलं मुली, तरुण वर्ग अतिशय चिंताक्रांत. There is a lot of competition out there, Lord. कारण संपूर्ण जगामध्ये सगळीकडे खूप स्पर्धा आहे. A lot of expectations are there from the children. आणि स्पर्धात्मक वातावरण असल्यामुळे मुलांकडनं
अपेक्षा सुद्धा सगळ्यांच्या खूप आहेत. You said in the Bible, तू पवित्र शास्त्रात म्हटला, if anybody lacks wisdom, जर कुणाला ज्ञान उणे पडले let him ask of तर me, त्याने मला मागावे, and I will give it to मी them. त्याला ज्ञान देईन. There are children here काही मुलं इथे who आहेत, are watching us, जी लहान मुलं आमचा हा कार्यक्रम पाहतायत and they are crying out for wisdom. आणि ज्ञान मागतायत तुला. Give them wisdom, तू Lord, त्यांना ज्ञान दे that they will study hard की त्यांनी खूप अभ्यास करावा and they will pass, आणि चांगल्या मार्कांनी पास and व्हावं their lives will be made. आणि त्यांचं जीवन बनावं. Let love prevail in the homes. त्यांच्या घरांमध्ये प्रीती टिकून राहू दे. Let peace prevail in the homes. त्यांच्या घरांमध्ये शांती टिकून राहू. Give them joy and happiness. आनंद खुशी त्यांचा वाटा बनव. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you for answering my माझ्या prayer. प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you for being concerned. काळजी घेतलीस म्हणून धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I'm so happy for each one of you. मी इतका आनंदी आहे तुम्हा प्रत्येकासाठी. I'm very excited अतिशय आनंद माझ्या हृदयात आहे. because कारण God has started His work in your life. देवानं त्याचं कार्य तुमच्या जीवनात केलेलं आहे. See what happens in your life now. आता तुम्ही पहा तुमच्या जीवनात काय काय होतं. What never happened before shall start happening जे now. अगोदर कधी झालं नाही ते आता तुमच्या जीवनात घडू लागेल. Praise God. म्हणून मी देवाला धन्यवाद So be देतो. happy. आनंदी राहा. Take care of yourself. स्वतःला सांभाळा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Read the Bible every day. नित्य रोज वचन वाचा. Build a very happy atmosphere at home. घरामध्ये एक आनंदी वातावरण तुम्ही तयार करा. Think positively. सकारात्मक होकारात्मक विचार करा. Think upon Jesus. येशूचे विचार करा Sing songs of Jesus. आणि येशूची गीतं गा. Put tapes of Jesus. येशूच्या गाण्यांच्या सीडी लावा. Yes, play tapes of Jesus. येशूच्या गाण्यांच्या कॅसेट लावा. And see what happens in your home. पहा तुमच्या घरात काय होतं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So shall we meet once again? मग आता रजा घेतो. Till that time, तोपर्यंत God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.